नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र न्यूज 7च्या प्रादेशिक बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आणि आता नजर टाकूया बातमीपत्राकडे. धनंजय मुंडे प्रकरणावर प्रतिक्रिया देत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंडे महिलांसोबतचे संबंध लपवत असल्याचं म्हटलंय. त्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा असं मत त्यांनी व्यक्त केलंय. तर सोबतच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी मी राष्ट्रीय महिला आयोगाशी बोललोय असंही सोमय्या म्हणालेत. रेणु शर्मा के साथ में जो बिहेवियर हुआ, उनका एक्सप्लॉइटेशन हुआ, ऐसा रेणु शर्मा जी का कहना है. अभी पुलिस स्टेशन में उनका स्टेटमेंट चल रहा है. मेरी उनसे मुलाकात हुई है. उनके वकील रमेश त्रिपाठी जी भी है. मैंने राष्ट्रीय महिला आयोग के अध्यक्ष रेखा शर्मा जी से भी चर्चा की है. महिला आयोग ने इस विषय में ध्यान देना चाहिए. एक पत्नी दूसरी पत्नी और तीसरी को भी पत्नी का या उस प्रकार के संबंध से एक्सप्लॉइटेशन करके छोड़ देना, और उसको हमारे मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे और शरद पवार उसको समाज कल्याण कहते हैं. महाराष्ट्र का समाज कल्याण मंत्री इस प्रकार का कल्याण कर रहा है और एनसीपी के अध्यक्ष बोलते हैं उन्होंने त्याग पत्र देने की जरूरत नहीं है. शर्म आती है. मुख्यमंत्री 19 बंगलों छिपाते हैं और उनके मंत्री धनंजय मुंडे महिलाओं के साथ के संबंध छुपाते हैं. जावई कोणाचे याला महत्व नाही. जर ते दोषी असतील आणि पुरावे सापडले असतील तर त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. जर खरंच त्यांचा हात असेल तर ते दोषी ठरतीलच असे मत नवाब मलिक यांच्या जावई यांना अटक करण्यात आली आहे. यावरती प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे. नाही, जावई कोणाचे काय तो विषय नाहीये, पण जर त्या ठिकाणी खरंच ते दोषी असतील किंवा कुठले पुरावे सापडले असतील तर कोणीही असो त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं ते जर त्याच्यामध्ये खरंच सहभागी असतील तर त्यांच्यावरती कारवाई होईल. त्याच्यामध्ये मला असंही वाटतं की कुठलं राजकारण आहे का काय, किंवा ते राजकीय व्यक्ती आहेत. जावई कुणाचे आहेत काय हा विषय गौण आहे, पण एवढ्या गंभीर गुन्ह्यामध्ये जर कोणी सहभागी असेल तर जी एजन्सी आहे ती तपास करते. त्याच्यामध्ये खरंच त्याचा हात असेल तर ते दोषी ठरतील. नाही, मला वाटतं की त्या बाबतीमध्ये सगळ्यांनीच प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. देवेंद्रजी आहेत, चंद्रकांत दादा आहेत, ते सगळे त्या ठिकाणी बोलत आहेत. त्या ठिकाणी तो विषय त्यांनी मान्य केलेला आहे. मुलं आहेत, अपत्य आहेत, हेही त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यांच्यावर गंभीर आरोपही झालेले आहेत. तो चौकशीचा भाग आहे, ते होत राहील. परंतु त्याबरोबर त्यांनी जे मान्य केलेलं आहे की बाबा माझं दुसरंही कुटुंब आहे, त्याला मध्ये अजून 2 मुलं आहेत, तर तो एक थोडा वेगळ्या चौकशीचा भाग आहे. तो मला वाटतं भारतीय जनता पक्षाने मागणी केलेली आहे की इलेक्शन कमिशनकडे मागणी केलेली आहे की या संदर्भामध्ये यांनी माहिती दळवलेली आहे, काय माहिती द्यायला पाहिजे होती, काय दिली नाही, आणि त्या संदर्भामध्ये चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी केलेली आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर धरला जातो, तुमची काय भूमिका? तशी त्या संदर्भामध्ये राजीनाम्याची मागणी आमच्या नेत्यांनी यापूर्वीच या ठिकाणी केलेली आहे. देवेंद्रजींनी केलेली आहे, चंद्रकांत दादांनी या ठिकाणी केलेली आहे. निश्चित त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत ते अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी राजीनामा द्यावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना आजारावर आळा घालण्यासाठी बहुप्रतीक्षित कोरोना लस अखेर अमरावतीमध्ये पोहोचली आहे. अमरावती जिल्ह्यात येत्या 16 तारखेला पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य विभागातील 17,000 लोकांना ही लस उपलब्ध होणार आहे. तर जिल्ह्यात 5 ठिकाणी 16 तारखेला कोरोनाची लस दिल्या जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, तर दुसऱ्या टप्प्यात पोलीस विभागातील कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी, तर तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील आणि ज्यांना शुगर, हायपरटेन्शन आहे अशा लोकांना टप्प्याटप्प्याने कोरोनाची लस दिल्या जाणार असल्याचं जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी दिलीप रणमाले यांनी सांगितलंय. पुणे बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या मुस्लिम समाजाकडून येत्या 27 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी एकत्र येऊन आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगितलंय. दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. आम्ही अगोदर आंदोलन केलेलं आहे. जे काही सुप्रीम कोर्टाने काढलेला तोडगा मार्ग हा तिथल्याच शेतकऱ्यांच्या नेत्यांना मान्य नाही हे त्यांनी असताना स्पष्टपणे त्या ठिकाणी जाहीर केलं आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट काय करतं आहे हा सुप्रीम कोर्टाचा प्रश्न. एक राजकीय पक्ष म्हणून आम्हाला असणारं शेतकऱ्यांच्या समूहामध्ये जे जे सहभागी व्हायचं आहे त्यांना प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा भाग जो आहे तो मुस्लिम समाजाला आम्ही असणारा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे.
शेतकऱ्यांचे जे नेते आहेत त्यांनीच असं सांगितलं आहे की ही कमिटी आम्हाला मान्य नाही, त्यांच्याबरोबर आम्ही बसणार नाही, कारण का ही कमिटी शासनधार्जिनी असं तेच म्हणतात आहे. 27 जानेवारीला जसा NRCच्या CAAच्या विरोधात दिल्लीतल्या शाहीनबागला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी शहरामध्ये नवीन शाहीनबाग उभं राहिलं होतं, तसंच आम्ही असणारं या ठिकाणी म्हणतो आहे की हे आंदोलन त्याच पद्धतीने उभं राहील की महाराष्ट्रामध्ये सेना, BJP आणि काँग्रेस यांचं सरकार आहे. त्यांनीसुद्धा शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, परंतु कृतिशील पाठिंबा अजून आलेला नाही. APMCचा जो कायदा आहे, या APMCच्या कायद्यामध्ये 2 दुरुस्त्या झाल्या पाहिजेत. एक म्हणजे व्यवहार हा बाजार समितीच्या आवारात होईल आणि दुसरा मिनिमम सपोर्ट प्राईस जो आहे त्या मिनिमम सपोर्ट प्राईसच्या खाली होणार नाही. असे 2 संशोधन झाले तर कृतिशील पाठिंबा असा मी त्या ठिकाणी मानतो आहे. अपेक्षा आम्ही असं धरतो आहे की मुस्लिम समाजाचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दाखविल्यानंतर महाराष्ट्र शासन ऑर्डिनन्समार्फत हे 2 दुरुस्त्या करतील अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी धरतो. तर यासोबतच धनंजय मुंडेंच्या विषयावर बोलताना ते म्हणाले की हा गंभीर आरोप असल्याचं शरद पवारांनी म्हटलं असून हा गुन्हा कसा घ्यायचा हे मुंडेंनी ठरवावं असं त्यांनी म्हटलंय. तर तसेच इब्रत वाचवण्यासाठी राजीनाम्याशिवाय दुसरा पर्याय आहे का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. धनंजय मुंडेंवर जे आरोप होत आहेत, राजीनाम्याची मागणी वगैरे केली जाते, तर त्याकडे तुम्ही कसं बघता, त्याबद्दल काय तुम्ही मागणी करा? मी मागणी करत नाही. शरद पवारांनीच सांगितलं हा गंभीर गुन्हा आहे. तेव्हा आता मुंडेंनी हा गंभीर गुन्हा कसा घ्यायचा हा त्यांनी ठरवावं. पण केवळ म्हणजे गंभीर म्हणून एकीकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी काही पक्ष करतायत, समाजामध्ये किंवा एकूण जनतेमध्ये वेगळ्या प्रकारचा एक संदेश जातोय किंवा एक मेसेज जातोय. एक राजकीय नेते, एक ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? शरद पवारांनी आपलं मत व्यक्त केलं की हे गंभीर गुन्हा आहे. आता त्यांना त्यांची इब्रत राखायची असेल तर राजीनामा मागितल्याशिवाय दुसरा मार्गच राहत नाही. नामांतराच्या संवेदनशील विषयावर बोलताना ते म्हणाले की सरकार टिकवायचंय की नाही हे उद्धव ठाकरेंनी ठरवायचं, तर नामांतरांच्या मुद्द्यांवरून भांड्याला भांडे लागणारच. तसंच घरातील नीती हीच राजकारणातील नीती असल्याचं त्यांनी वक्तव्यही केलंय. सरकार टिकवायचं की न टिकवायचं हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं पाहिजे. आज औरंगाबाद मधल्या विद्यापीठाचं पण नामांतर दिलं आहे. औरंगाबादची महापालिका निवडणूक कोल्हापूर, त्या पद्धतीनं हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत भाग्यनगर हा मुद्दा आला. तशाच पद्धतीनं शिवसेना मी एक माहिती आपल्याला देतो. औरंगाबादच्या निवडणुकीला सुप्रीम कोर्टाचा स्टे आहे, त्याच्यामुळे अजून 2-1 वर्ष निवडणुका होतील का ह्याच्याबद्दल मला शंका आहे. पण हा मुद्दा होईल का महापालिका? इलेक्शनच नाही होणार. इलेक्शन झालं तर काही मुद्दे येतात, इलेक्शन नसेल तर काही होत नाही. त्याच अनुषंगाने तुम्ही पुण्याचं नाव जिजापूर करावं अशी मागणी केली होती. काही जणांकडे मी जिजापूर करावं नाव सुचवलं नव्हतं. मी फक्त एवढंच म्हणालो होतं की संभाजी महाराजांची या ठिकाणची दफनभूमी आहे, तेव्हा नाव जर कुठल्या जिल्ह्याला देणं असेल तर ते पुणे जिल्ह्याला त्यांचं नाव देणं योग्य आहे असं मी त्या ठिकाणी एवढंच म्हणालो होतो. तुम्ही मराठी म्हणाले की सरकार टिकवायचं की नाही ठरवावं, या मुद्द्यावर सरकार पुढे असं वाटतं का? भांडणं झाली की काय होतात, भांडे वाजली की काय होतं. जी घरातली नीती ती राजकारणातली नीती, नवीन काहीच नाही. राज्यात सध्या धनंजय मुंडे यांच्यावर चाललेल्या आरोपावरून राजकारण चांगलंच तापलंय. तर यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नक्कीच अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे, कारण राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना वंदन करत असताना आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांकडून प्रेरणा घेत समाजातल्या ज्या
यशस्वी कर्तृत्ववान महिला आहेत आणि या कर्तृत्ववान महिला केवळ उंबरठ्याच्या बाहेर नाही तर उंबरठ्याच्या आत सुद्धा प्रत्येक माता माऊली हे कर्तृत्व गाजवत असते. आपल्या पतीला त्याच्या कामात असणारी खंबीर साथ असेल, आपल्या मुलांना त्यांनी केलेले संस्कार असतील, या भावनेतून आज जो जिजाऊ रत्न पुरस्कार सोहळा झाला, मला खरंच याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते, कारण या सगळ्या कर्तृत्ववान माता माऊल्यांसमोर मी नतमस्तक. भाजपने आता टीका सुरू केली आहे, धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, तर मी कालच याच्याविषयी स्टेटमेंट दिलं आणि खरं तर या संदर्भात उचित अधिक बोलणं योग्य ठरणार नाही, कारण स्वतः नामदार धनंजयजी मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि हा आरोप झालेला आहे. आरोप सिद्ध झाल्यानंतर नक्कीच त्यावर काय कारवाई करायची ती न्यायप्रविष्ट प्रक्रिया असेल आणि कोणाच्या वैयक्तिक बाबीत मला वाटत नाही त्यावर फार जास्त भाष्य करण्याची गरज आहे. शिव जयंतीविषयी पण आता कोरोनाचे अनेक बंधने वगैरे असणार, त्या संदर्भात तुम्ही काय बोलणार आहात? तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज ही आपल्या प्रत्येकाची अस्मिता, ही प्रत्येकाचं आराध्य दैवत आहे आणि शिवजयंती निमित्त जे कार्यक्रम करायचे त्याचवेळी करोनाचं सावट लक्षात घेऊन तशी खबरदारी घेऊन नंतर ते कार्यक्रम करणं जास्त उचित आहे. पुण्याचं नाव जे आहे तिकडे संभाजी ब्रिगेडकडून मान्य होते जिजाबाई, कारण कर्मभूमी आहे. तुमची नेमकी भूमिका काय असेल? कारण औरंगाबादचा नामांतराचा विषय आहे आणि त्यानंतर पुण्याचा असा विषय पुढे आला. तर या संदर्भात खरं तर माझ्याही वाचनात ही गोष्ट आलेली आहे. माझं कायम एवढंच म्हणणं आहे की मी एक कलाकार म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा दृकश्राव्य माध्यमातून हा इतिहास, हा संस्कार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जास्त प्रयत्न करतो आणि या माध्यमातून मी माझं जी शिवभक्ती आहे ती करत असतो. त्यामुळे इतरांनी काय करावं यावेळी मी भाष्य करणं योग्य ठरणार. नामांतराच्या बाबतीत तुमचं मत काय? कुठल्या दोन्ही पण, औरंगाबाद आणि पुण्यात? नाही, कसं असतं यामध्ये प्रत्येकाच्या ज्या भावना आहेत त्याचा विचार करून त्याविषयी नक्कीच हा सर्वांच्या सहमतीनं निर्णय घ्यावा, पण त्याचबरोबर माझी कायम ही भावना आहे की हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा. तेव्हा वेगवेगळ्या माध्यमातून नावा इतकाच संस्कार आणि नावा इतकाच विचारही महत्त्वाचा आहे. तो विचार आणि संस्कार पोचवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा कॉन्क्रीट भूमिका ही सातत्यानं घेतली गेली पाहिजे. मी जसं आपल्याला म्हणालो, कलाकार म्हणून हा विचार, हा संस्कार मनोरंजनाच्या माध्यमातून पोचवण्याचा मी प्रयत्न करतो. चोपडा तालुका सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला हा तालुका पक्षी वैभव लाभलेला हा तलाव म्हणजेच खारीकाण. हिवाळा म्हटलं तर पक्ष्यांची सुंदर मांजडी असते. या ठिकाणी काही स्थानिक पक्षी आहेत तर परदेशी पाहुणे पक्षी देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत. चोपडा तालुक्याला सुंदर असा निसर्ग लाभलेला असल्याने अनेर डॅम तसेच लहान मोठे तलाव या ठिकाणी आताचा हिवाळा ऋतूत परदेशी पक्षी आलेले आहेत. पक्षीप्रेमींनी आनंद घ्यावा आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावा. आपण निसर्गाचा एक घटक आहोत. निसर्गाचा आपण कुठलाच मालक नाही याची जाणीव जर माणसाने ठेवली तर संवर्धनाचे काम प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे करू शकतो, असे पक्षीप्रेमी पक्षी अभ्यासक हेमराज पाटील, सातपुडा निसर्ग संवर्धन संस्था चोपडा यांनी सांगितलंय. नमस्कार, मी श्री हेमराज पाटील, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचा सदस्य, सातपुडा निसर्ग संवर्धन संस्था चोपडा प्रमुख. आज या ठिकाणी पक्षी निरीक्षणासाठी आलेलो होतो आणि चोपडा तालुक्यातील स्थानिक पातळीवरती पक्षीप्रेमींसाठी अतिशय आवडीचा आणि पक्षी जैवविविधता, पक्षी वैभव लाभलेला हा स्पॉट म्हणजे खारीखाण तलाव. या ठिकाणी वर्षभर विविध पक्ष्यांची अनेक प्रजातींची नोंद आम्ही केलेली आहे ईबर्ड या प्लॅटफॉर्मवरती. आणि आता हिवाळा म्हटलं म्हणजे पक्ष्यांची तर अतिशय सुंदर अशी मांदियाळी असते. या ठिकाणी आत्ता तरी खूप पक्षी आपल्याला मागे थव्यामध्ये दिसत आहेत. याच्यामध्ये काही स्थानिक पक्षी आहेत तर काही परदेशी पाहुणे पक्षी देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत. थोडंसं दुपारची वेळ असल्यामुळे बरेचसे पक्षी त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट म्हणजे ते जे काही वॉटर रीड्स किंवा वॉटर लिलीज हायसॅन्थ याच्यामध्ये आपल्याला दडलेले आहेत असं दुर्मिळीच्या आधारे आपल्याला बघता येतं आहे. याच्यामध्ये स्पॉट बिल डक आहेत, लेसर व्हिसलिंग डक आहे, पर्पल स्वॅम्प हेन आहे, कॉमन पोचार्ड आहे, रेड क्रेस्टेड पोचार्ड आहे, गडवाल आहे, नॉर्दर्न पिंटेल आहे. त्याचबरोबर या ठिकाणी स्थानिक पक्ष्यांमध्ये आपले इग्रेट्स या प्रकारामध्ये ग्रे इग्रेट, पर्पल हेरॉन, ग्रे हेरॉन, पर्पल हेरॉन, त्यानंतर लार्ज इग्रेट. आत्ता बघा तो चाललेला आहे वुली नेकेड स्टॉर्कचं आपल्याला दर्शन या ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो.
त्याचबरोबर या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने ब्लॅक विंगेड स्टील्सचा थवा आहे, सँडपायपर्स आहेत, त्याच्यानंतर या ठिकाणी रेड शँक्स पण आपल्याला मोठ्या संख्येने बघता येतात. त्याचबरोबर या ठिकाणी अर्बोरियल बर्ड्समध्ये म्हणजे ड्रोंगोज आहेत, बीटर्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. या ठिकाणी स्पॉटेड आउलेट, नंतर नाईट जार्स यांची देखील संख्या आपल्याला सायंकाळच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. चोपडा तालुका हा सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने निसर्गाचं सानिध्य खूप समीप असल्यामुळे या ठिकाणी जैवविविधतेमधील हा महत्त्वाचा विहंगराज घटक जो आहे पक्षी, याची देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये संख्या किंवा वैभव आपल्याला आढळून येतं. याच्यामध्ये लहान मोठे जेवढे पण पाणथळीचे प्रदेश आहेत, मग याच्यापैकी महत्त्वाचं म्हणजे अंधेर डॅम किंवा अजून आपण उत्तरेकडे गेलं तर इतर जे काही वेटलँड्स आहेत त्या ठिकाणी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे परदेशी पाहुणे पक्षी आत्ताच्या हिवाळ्या ऋतूमध्ये आलेले. त्याच्यामध्ये नॉबबिल डक दिसतो आम्हाला, कॉमन टील देखील आढळतो, त्याच्यानंतर गडवाल या ठिकाणी आढळून आलेला आहे. त्याच्याबरोबर या ठिकाणी खूप वेगळ्या प्रकारच्या वॉटरफॉल्स देखील आहेत. युरेशियन कूट्सचे त्या ठिकाणी खूप मोठे थवे आहेत. साधारणतः 2,500 ते 3,000 पक्ष्यांचं एक फ्लॉक या ठिकाणी म्हणजे सातपुड्याच्या पायथ्याशीच्या या पाणथळ ठिकाणी आपल्याला दिसून आले आहेत. याच्या आधारे आपण असं म्हणू की स्थानिक पक्षीप्रेमी लोकांनी हिवाळ्या कालावधीमध्ये पक्षी निरीक्षणाचा आनंद जरूर घ्यायला हवा आणि निश्चितपणे आपण यांच्या संवर्धनासाठी काहीतरी प्रयत्न. आजकाल आपण अनेकांचे वाढदिवस साजरे करताना पाहिलेले असेल, पण म्हशीचा वाढदिवस म्हटलं की अनेकांना आश्चर्यच वाटत असेल. हो, 30वा म्हशीचा वाढदिवस सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील धामणेर गावचे संतोष क्षीरसागर हे दरवर्षी 14 जानेवारीला आपल्या म्हशीचा वाढदिवस साजरा करतात. आजकाल प्राणीमात्रांवर प्रेम करणारे हल्ली कमीच दिसतात असं म्हटलं जातं. शेतकरी स्वतः उपाशी राहतो, परंतु आपल्या पाळीव जनावरांना तळहाताच्या पोटाप्रमाणे जपतो. म्हणूनच त्या बळीराजाला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं. माणूस माणसाचा वैरी झालेला आपण अनेक ठिकाणी पाहतो, पण संतोष क्षीरसागर या शेतकऱ्यासारखे अनेक लोक आजही आहेत जे आपल्या मुख्या जनावरांवर प्रेम करतात, ज्यामुळे अशा अनोख्या वाढदिवसाची चर्चा तर होणारच. क्षीरसागर परिवाराचे आराध्य दैवत राणी उर्फ लक्ष्मी हिचा आज या ठिकाणी क्षीरसागर परिवाराच्या व धामनेर ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी 30वा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. 1994 साली ही म्हैस आम्ही रहमतपूर येथून माने गुरुजी यांच्याकडून 6,500 रुपयाला आणली. ती म्हैस घेताना आमच्या धामनेर नगरीचे ज्येष्ठ नागरिक शंकरराव सीताराम क्षीरसागर आप्पा यांची फार मोठी लाख मोलाची मदत या ठिकाणी लागली. आप्पांच्या आशीर्वादानं आणि आप्पांच्या प्रयत्नातून ही म्हैस आमच्या दावणीला आली. जेव्हापासून ही म्हैस दावणीला आली तेव्हापासून घरात भरभराटी झाली, सुख संपन्न नांदू लागलं. आणि राणी उर्फ लक्ष्मीचा वाढदिवस या ठिकाणी 30वा करतोय. फार मोठं काही उपकार करत नाही, तिचं फार मोठं क्षीरसागर परिवाराच्या कुटुंबियांच्यावरती प्रत्येक सदस्यावरती फार मोठं असं उपकार आहे. ते ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं फिटणार नाहीत, फिटू शकणार नाही. आई जाऊन गेले 10 वर्ष झाली. राणी उर्फ लक्ष्मी हीच माझी आई आहे. तिची इथून पुढेही अशीच सेवा माझ्याकडून व्हावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. क्षीरसागर परिवारातील कुठलाही सदस्य असेल, आमचे बंधू असतील, वडील असतील, आमच्या पत्नी असेल, बंधूंच्या पत्नी असेल, आमची मुलं असतील किंवा बंधूंची मुलं असतील, यांचं फार मोठं राणी उर्फ लक्ष्मीवरती लक्ष आहे. राणी उर्फ लक्ष्मी आहे. इथून पुढेही असंच लक्ष राहावं. तिची सेवा करण्याची परमेश्वरानं ताकद द्यावी. तिच्या सेवेत काही चुकलं असेल तरी तिच्या चरणी नतमस्तक होतो आणि क्षमाही मागतो आणि पुन्हा तिचे आशीर्वाद घेतो. धन्यवाद. कोरोना लसीकरणाच्या निमित्ताने संपूर्ण जगाला दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. तर येत्या 16 तारखेपासून पुण्यातील 8 रुग्णालयांमध्ये लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यामध्ये रुग्णालयाचा एक वार्ड रिकामा करून सर्व नियमांचे पालन करून पहिल्या टप्प्यात महानगरपालिकेच्या या 800 आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. तर पहिल्या टप्प्याच्या लसीकरणाचा आढावा घ्यायचं काम पुण्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केलंय. कधी सुरुवात होणार आहे आणि किती लस उपलब्ध आहे? 16 तारखेला आपले पुणे महानगरपालिकाचे और आपल्या क्षेत्रामध्ये 4 केंद्रावर, त्यामध्ये कमला नेहरू, सुतार, राजीव गांधी और ससून असं 4 आपले सरकारी रुग्णालयामध्ये आपण लसीकरणाची सुरुवात सकाळी 9 वाजता करणार आहे. काल आपल्याला 60,000 डोसेस प्राप्त झाले होते. आज त्यापैकी आम्ही 12,000 केंद्र सरकारचे आपले जो हॉस्पिटल आहे त्यांना देतो आहे. 48,000 डोसेस आपल्याकडे अवेलेबल आहे. 16 तारखेला सकाळी आपण याची सुरुवात करणार. आणि या बातमीपत्रात आता वेळ झाली आहे एका अल्पशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा येतोय. कुठेही जाऊ नका, बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा.